हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो गाईज, आता मी उठलो, फ्रेश झालो, देवपूजा केली आणि तिथे बघा मी दुधामध्ये मस्त बटर खातोय. अँड गाईज बघा लकी 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 सगळं ज्याला भूक लागली म्हणून झोपल्या. फ्रेंड झालं, नाश्ता झाला आणि नाश्ता करून घेतोय. बघा नाश्त्याला चपाती आणि शेवची भाजी आहे बघा. त्याला पटकन नाश्ता करतो, मग भेटतो तुम्हाला. सो गाईज आता ना मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. माझ्याकडे हा वाला पियानो आहे बघा, बारीकसंच आहे. तर गाईज इथे ना सेल लागायची 3 आणि बघा जंग लागलं आहे आणि इथले ते स्प्रिंग असते ती पण निघाले. ते बॅटरी चालत नव्हते तर मला खोललं आहे आणि हे बघा चार्जिंगचं असं हे असतं, ते पोर्ट आहे. तर माझ्याकडे याचा चार्जर आहे 5 व्होल्टचा. तर मी पियानोला खोललं आहे आणि हे बघा वायरी आहेत. तर या वायरी डायरेक्ट मी याला जॉईन करतो, म्हणजे पियानो डायरेक्ट लाईटवरती चालेल. सेल वगैरे टाकायची गरज नाही. आणि पाहू शकता आतमध्ये काहीतरी असं असतं. 1500ला मी घेतलेला होता. आणि चला मग मी फिट करतो आहे आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. फायनली गाईज 15 मिनटात गेले, पाहू शकता घाम त्याला. आणि मी फिट केलं आहे. ते बघा पियानो असं आहे आणि हे बघा हे पॉईंट दिसतं, हे लावलं आहे. आणि केबल आहे माझ्याकडे, हे बघा केबलसुद्धा माझी जुगाडणी बनवलेली आहे. ते बघा असं लावला, हे ऑफ करतो मी. हे बघा ऑन, आवाज फुले बघा. इथे सगळे टून्स लिहिलेले आहेत ते बघा. टॉपचं चालायला लागलं पियानो आता मस्तपैकी. फक्त चार्जिंग ना लाईट गेलं बंद राहील. सगळ्याच तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. मी कूलर बनवलं आहे मी, ते बघा असं सहजच बनवलं आहे. तुम्हाला दाखवतो मी असंच. हे बघा इथं पंखा आहे बारीकसा, म्हणजे सेपरेट आहे. कॉर्नर पासलं तर याच्यामध्ये बॅटरी ठेवली, याच्यामध्ये बॅटरी आहे. आणि यो दुसरा पंखा आणि यो स्विच खूप मस्त आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा पुढं वायर वगैरे नाही आहे, म्हणजे चार्जिंगची. इथून त्या चार्जर बसून चार्ज होतो. आणि मागं थोडंसं असंच आहे, पण हवा खूप छान येते. हे बघा आवाज बघा तुम्ही, आवाजावरशी अंदाज लावू शकता हवा कसली लागत असेल. एकदम हवा मस्त लागते गाईच. आणि यो बटन दाबलं तुम्ही फक्त, यो बंद होईल आणि याची फक्त आवाज ऐका. आता यो आवाज बघा आणि आता बटन दाबतो बघा, डायरेक्ट आवाज चेंज गाईज. एकदम फुल टॉपला चालतं. मी तुम्हाला कागद लावून दाखवते. सो गाईज हे बघा मी कटिंग करून घेतले आहे. आता मी फॅन लावतो, मग बघा तुम्ही स्पीड. सो गाईज हे बघा आता नॉर्मल स्पीडवरती आहे बघा, खालचावाला आणि वरचावाला. आणि आता मी एकदम टॉपची स्पीड लावतो. हे बघा हवा बघायची. वरचावाला डायरेक्ट बंदच होते बघा खालचं लावलं. आणि तुम्हाला आता माझे सो गाईज जो फॅन आहे ना खूप मस्त आहे. लाईट वगैरे गेलो, कारण की आमच्याकडे लाईट जायतच राहते. आणि जर चांगला म्हणजे जर व्ह्यूज वगैरे आले या व्हिडिओला तर मी नक्कीच या फॅनला चांगला म्हणजे मॉडिफाय करून मोठा बनवेल. फक्त कमेंटमध्ये सांगा बनवायला पाहिजे का नाही. ह्यो पण मस्त आहे. आणि एक्सटेंजर आहे बघा, वायर बघा किती मोठी आहे. म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल त्यासाठी, माझ्या बहिणी वगैरेला पाहिजे असेल, लाईट गेलं याला मला येऊ माझ्या बहिणीला असं आहे. तर कमेंटमध्ये सांगा कसं आहे, चांगलं आहे वाईट आहे आणि काय अपडेट करायला पाहिजे याच्यामध्ये. सो गाईज आता मी मस्त पियानो शिकतो. आणि हे बघा टून्स आहे. गाईज मी चालले दुकानामध्ये. काल मॅगी भेटली नाही, तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर आज चालले मी मॅगी आणायला. मॅगी एक सॅलो टेप आणायचे, एक पॅकिंग कागद आणायचे. चला मी दुकानात जातो. मोबाईल नेत नाही म्हणून ब्लॉग करत नाही, आलं तुम्हाला दाखवेल बघा. सो काही मी आता दुकानात आलं आणि हे बघा मस्त मॅगी भेटली काही. चला मॅगी आता शिजवतो आणि खातो. चला आता मॅगी झाली बघा, आता मस्त खाऊन घेतो. आणि आता तोंडाला पाणी सुटलं आहे. हे बघा मस्त झणझणीत झाले. चला कालची इच्छा होती आज पूर्ण होणार आहे, तर चला मी खाऊन घेतो. पण बोलवताना पॅकिंग कागद आणायचे, तर मी तुम्हाला दाखवतो काय पॅकिंग करायचं होतं. तर हे बघा यो गिफ्ट आहे माझ्या बारक्या बहिणीच्या, मैत्रिणीला द्यायचे.
आणि बघा पॅकिंग कागद असा आणलाय तर पॅक करण्यासाठी काय जातं. चला सो गाईज आता लक्कीच्या अंगोल धुतले. हे बघा गाईज लक्कीच्या अंगोल धुतले. हे बघा कसं बघते लकी टायगर. तर उन्हामध्ये बसल्या गाईज हा बघा. सगळं आता मी मॅगी खाल्ली आणि बघा गरमी आले म्हणून नाही गरमी वाढले म्हणून मी पाण्याच्या बॉटली फ्रीजमध्ये ठेवतो. चला आता मम्मी आमच्यासाठी ताक बनवते थंड थंड तुम्हाला दाखवतो. ते बघा ताक बनवायला घेतलंय ना मम्मी. तर ताक झालं सुद्धा तुम्हाला दाखवेल. चला बघा ताक झालाय आणि बघा मस्त छान. फ्रेंड्स आता मी ताक पिऊन झालंय माझा आणि इकडे बघा गॅसवरती ही लोणी आहे आणि या लोणी बसून तूप तयार होतो. ते बघा असं गॅसवरती ठेवायला लागतो आणि याच्यापासून तूप तयार होतो. तर तूप झालं सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. सगळं जाते तूप जो रेडी होईल ना हे नॅचरल तूप असतो घरचा. कोणतंच केमिकल वगैरे नसतं एकदम नॅचरल. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर गाईज बघा तूप एवढं झालं आणि एक कांड झाला. मम्मीने मला सांगितलं तर तुपावरती लक्ष द्यायला गॅसवरती होतं तेव्हा आणि मी मोबाईलात बिझी झालो तर विसरून गेलो. तर तूप थोडंसं झालं आहे ते बघा एवढं तूप मिळालं आहे. तर तुम्ही पण बनवू शकता असं घरगुती तूप. आणि रेसिपी पाहिजे असली तर कमेंट करा मी नक्कीच ब्लॉग बनवेल एक. आता जेवण झालं आणि तुम्हाला दाखवतो जेवण काय. मी गेलो होतो नेरळला तर मी ब्लॉग केला आहे पण काही जास्त बोलायला नाही भेटला कारण मोबाईल लॅग होत होता. अँड भाजी आणायला घेतलं ते हे बघा थाली गाईज मस्त चिकन रस्सा चपाती भात आणि अंड्याचा पोळा. चला मी जेवून घेतो तुम्ही पण जेवायला. बाय बाय. आता वाजले 4 आणि मी जेवल्यानंतर झोपून गेलो होतो. तर चला आता काहीतरी फ्रेश वगैरे होतं आणि ब्लॉग करतो थोडासा काहीतरी. हे बघा पेरूचं झाड मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतं आणि हे बघा मंदिर शंकराचा. तर बघतो आता इथे पेरू भेटला तर विचार करतो पेरूचा ज्यूस बनवायचा. तर बघतो पेरू भेटतोय का नाही. मला तर दिसत तर नाही पण जातो आणि बघतो मी. काहीच पेरू भेटलं तर खूपच मजा येईल. बघू आता भेटतो का नाही. पेरू तर भेटला नाही पण हे बघा चिकू भेटलाय तर चिकूच खातो. आणि घरी मी आता करवंद आणायला जातोय तर ब्लॉग वगैरे करणार करवंद आल्यावर दाखवेल. तर खाली ज्यूस वगैरे बनवेल करवंदाचं. तर बाय गाईज मी करवंद काढायला आलतो आणि आता आलो शेतावरती फार्म हाऊसवर. आणि हे बघा हे वांग्याचं बी लावलं आहे. 9 टोटल 9 आलं आहे ते बघा. आणि मी करवंदसुद्धा काढले. तर आता घरी गेलो ज्यूस वगैरे बनवली काहीतरी. चला गाईज हे बघा कंटोलीचा बी ऑर्डर केला. तर असा असतो कंटोलीचा बी आणि याच्यावर सनफ्लावर आणि भेंड्याचा बी फ्री भेटला आहे. आणि कंटोलीचा बी खूपच म्हणजे कमी क्वांटिटीत आला आहे. खूप महाग आहे. प्राईस किती आहे 144 आहे म्हणजे 150 रुपयाला. खूप कमी बी आहे. 7-8 बी आहे फक्त आणि गिफ्ट दिलेत उगाच. आता आलो आहे आणि हे बघा करवंद एवढे भेटले हे बघा. आणि काही मी बोललो होतं ज्यूस वगैरे काहीतरी बनवेल पण आता ज्यूस वगैरे काही बनवत बसत नाही कारण की मला कंटाळा आला मी दमलो. तर चला बाय.